झी 24 तास एक पाऊल पुढे। नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध करणारी राही सरनोबत आज आपल्यासोबत आहेत। कशी राहिली तिची विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी आणि एकूण तिच्या कामगिरीचा वेध घेणार आपण आज तिच्यासोबत चर्चा करणार आहोत। राही, सर्वप्रथम तुझं अभिनंदन। धन्यवाद। म्हणजे आम्ही अनेक प्रकारची छोटी मोठी ध्येय ठेवत असतो दरवर्षी। ज्या पद्धतीने आम्ही शूटिंग करतो, ज्या पद्धतीने आम्ही शूटिंगवरती काम करतो, त्यानुसार आम्ही दरवर्षी काही ना काही गोल ठेवलेला असतो की यावर्षी आपल्याला किमान इतपत कामगिरी करायला हवी। तर त्यानुसार हे मेडल, गोल्ड मेडल मला यावर्षी हवं होतं, पण आमचं प्लॅनिंग थोडंसं पुढचं होतं। पण परफॉर्मन्स जो माझा या मॅचमध्ये झाला त्याच्यापेक्षा जास्त चांगला परफॉर्मन्स मी इथून जायच्या आधी केला होता। त्याच्यामुळे मला वाटतं की मी अजून चांगलं करू शकत होते। पण राही, अजून एक आव्हान असं होतं की नवे नियम होते, सगळं काही नवं स्ट्रक्चर होतं पूर्ण, आणि हे सगळं आव्हान पेलताना सर्वात प्रथम कोरियामध्ये कोरियन प्रतिस्पर्धी होते तुझ्यासमोर आणि फायनलमध्ये त्यांच्याशी तुझा प्रमुख मुकाबला होता, लढत होती। कसं आणि एक मानसिक खेळ असतो शूटिंग, त्यामुळे कशी तू त्याच्यासोबत लढली आणि कसं हे विजेतेपद मिळालं? दोन्ही ज्या कोरियन्स होत्या त्यातली एक जी होती जिला लंडन ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड होतं याच इव्हेंटला, त्याच्यामुळे मग आणि अजून एक होती तिला तर 3 वेळा मेडल्स आहेत ऑलिम्पिक्सला। त्यामुळे सगळे असे एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा वयाने तर मोठे आहेतच, पण त्याच्यामुळे आम्हाला एक अंदाज असतो की ही शूटर किती चांगली आहे आणि आम्हालाही माहीत असतं की नक्कीच मी याच्यापेक्षा चांगले करते। फक्त तो परफॉर्मन्स माझा मॅचेसमध्ये दिसला नसल्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्समध्ये कमी जास्तपणा असतो। पण असं आहे की इथून जायच्या आधी आणि असं झालं की माझा कोच खूप चांगलं काम करतोय माझ्यासाठी, अॅनाटोली। तर नियम बदलले 1 जानेवारी 2013 पासून, तर तेव्हा त्यांनी सगळे नियम लिहून घेतले, त्यांनी मला समजावून सांगितले आणि मला वाटतं तेव्हापासून आम्ही ह्या मॅचला जाईपर्यंत रोज त्या नियमांच्या नुसारच प्रॅक्टिस करत होतो। त्याच्यामुळे तिथे जाऊन मला नाही वाटलं की मी काही नवीन करते। अजून एक सर्वात महत्त्वाचं, पिस्टल नेमबाजीमध्ये तू पहिली भारतीय ठरली की जिने गोल्ड मेडल घेतलंय, आणि कशा पद्धतीने पाहतो, कारण की तू एक नवा इतिहास रचलेला आहे सर्व। माझी मॅच संपली आणि त्यानंतर तेजस्विनी सावंत तेजुदीदी माझ्या मॅचला होती आणि ती पळत आली आणि तिने मला सांगितलं की राही असं झालं की पिस्टलमध्ये आपल्याला पहिलंच गोल्ड आहे। आणि मी ते ऐकलं आणि सोडून दिलं, कारण मला वाटलं की हे कसं शक्य आहे, कारण एवढे चांगले चांगले पिस्टल शूटर्स आहेत, सिनियर आहे, समरेश भैया आहेत की ज्यांनी कॉमनवेल्थमध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स वगैरे दिलेला आहे। तर मला वाटलं की म्हणजे असू शकतंय, पण मला कन्फर्म नाही आहे। त्याच्यामुळे मी तेव्हा लक्ष दिलं नव्हतं, पण जेव्हा मी रूमवरती गेल्यावर मला माझ्या टीम मॅनेजर्सनी वगैरे पण सांगितलं, तेव्हा मला ही गोष्ट कन्फर्म झाली। पण नक्कीच म्हणजे जी गोष्ट आपल्यामुळे आपल्या देशाला ज्या गोष्टीचा सन्मान मिळतो, तर जास्तच आनंद मिळतो। अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी अशी कामगिरी फक्त अंजली भागवत किंवा गगन नारंग असे जे दिग्गज भारताचे जे नेमबाज होते त्यांनी केलेली आहे, त्यांच्या पंक्तीत आता तू जाऊन बसली आहे, कारण की यांना पाहून तू लहानाची मोठी झाली आहेस, त्यांच्यासोबत तुझं नाव घेण्यात येत आहे। नक्कीच, कारण जेव्हा मी वर्ल्ड कप खेळायला सुरू केलं तेव्हा सुरुवातीला अंजू दीदी वगैरे टीममध्ये असायचे आणि आम्ही त्यांच्यासोबत बोलायचो की तुमच्या काळी कसं होतं, तेव्हा कशी कॉम्पिटिशन होती वगैरे। तर जेव्हा अंजू दीदींनी मला सांगितलं की ते 1989मध्ये त्या पहिल्यांदा इंटरनॅशनलला गेल्या, तेव्हा माझं वाक्य होतं की दीदी मी तेव्हा जन्मले पण नव्हते। तेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स एवढा मोठा आहे, किंवा आम्ही म्हणजे अंजू दीदींचा माझा इव्हेंट पण एकसारखा नाही आहे, पण ऑल ओव्हर त्या परफॉर्मन्स कसा करतात, ऑन द फील्ड त्या कशा असतात, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आम्हाला वाटतात। आणि असं असताना आज जेव्हा अंजू दीदींचा मला मेसेज येतो की राही कॉंग्रॅच्युलेशन्स हे मेडलसाठी वगैरे, तेव्हा खूप आनंद होतो। आणि मग तेव्हा असं वाटतं की नक्कीच मी त्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आज, पण तरीसुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही की ज्या मला त्यांच्याकडून शिकायच्या। राही, तू कोल्हापूरचे आणि कोल्हापूरचे अनेक नेमबाज आज जागतिक स्तरावर आपलं एक ठसा उमटवत आहे, काय सांगशील? हो, म्हणजे फक्त नेमबाजीमध्येच नाही, मला तर आम्ही अनेक ठिकाणी कोल्हापूरच्या वेगवेगळ्या खेळातल्या खेळाडूंना पण भेटत असतो। तर आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य म्हणजे की खेळाडूंना ते खूप मोठा पाठिंबा देतात, कारण इवन पुण्याचे मुंबईचे खेळाडूंची तक्रार असते की आम्हाला आमच्या शहरांकडून तेवढा पाठिंबा नाही किंवा तेवढा अभिमान लोक दाखवत नाहीत किंवा नाही आहे त्यांना, पण तसं कोल्हापूरचं नाही आहे। छोट्या मोठ्या मेडलसाठी सुद्धा खूप मोठं ॲप्रिसिएशन आम्हाला कोल्हापूरकडून मिळतं। राही, सर्व होताना एक गन्स ऑफ ग्लोरी किंवा लक्ष यांच्याकडून तुला बराच सपोर्ट मिळाला, आणि कशा पद्धतीने आणि विशेष करून गगन नारंगच्या अकॅडमीत तू सराव करते, बऱ्याच टिप्स मिळाल्या असेल, बरंच मार्गदर्शन तुला मिळालं असेल। हां, मी जसं तुम्हाला सांगितलं की अॅनाटोली माझ्याबरोबर खूप 1.5 वर्ष झाले ते काम करतात, आणि ऑलिम्पिकच्या वेळेस असं झालं होतं की 2-3 गोष्टी आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही करू शकलो नव्हतो। जसं मला ग्रिप बदलायची होती माझ्या वेपनची, मग या गोष्टी ऑलिम्पिकच्या वेळेस अगदीच कमी दिवस असल्यामुळे मी नव्हते करू शकले। पण ऑलिम्पिक संपल्याच्या क्षणापासून माझ्या कोचनी सगळ्या गोष्टी खूप भराभर बदलल्या आणि त्यांनी सांगितलं की 2013 हे वर्ष आपण सगळे जे काही बदल करायचे ते संपवून 2014ला तू फॉर्ममध्ये असली पाहिजे। अजून एक गोष्ट,
तू फार कमी वयात हे सगळं पादाक्रांत केलेलं आहे. कशी वळली तू शूटिंगकडे, कारण की 7 वर्षात तू हे सर्व काही अचीव केलेलं आहे, त्याबद्दल सांगशील थोडक्यात? शूटिंग सुरुवातीला फक्त मला काही दिवसांकरताच करायचं होतं, कारण तेव्हा माझी 10वीची सुट्टी होती. करिअर म्हणून नक्कीच या गोष्टीचा विचार मी कधीच केला नव्हता. पण सुरुवातीच्या काळांमध्ये काही चांगले परफॉर्मन्स मी दिले स्टेट लेवलला, नॅशनल लेवल, आणि त्यानंतर ह्या गोष्टी ओघानं घडत गेल्या काही टप्प्यापर्यंत. आणि त्यानंतर मग मी व्यावसायिकरित्या या खेळाकडे बघण्याचा विचार केला किंवा निर्णय घेतला. आणि मग जेव्हा प्रोफेशनल आपण होतो तेव्हा मग अगदी बारीक सारीक गोष्टींकडे आपण लक्ष देत असतो. मग त्यानुसार माझा परफॉर्मन्स उंचावण्याचा किंवा कन्सिस्टन्सी मला खूप महत्त्वाची वाटते. भलेही मी 9वी 10वी होते, अनेक वर्ल्ड कपमध्ये 9व्या-10व्या क्रमांकावरती होते, पण त्यावेळी माझा परफॉर्मन्स कन्सिस्टंट होता. महत्त्व त्याला होतं, कारण कन्सिस्टंट झाल्याशिवाय मी वाढवू शकत नाही परफॉर्मन्स. त्याच्यामुळे आत्ता मी वाढवण्याच्या मागे आहे. क्रीडा प्रबोधिनीतनं आलेली आहे, काय सांगशील क्रीडा प्रबोधिनीतला प्रवास? आणि त्यानंतर आता क्रीडा प्रबोधिनीतले एक खेळाडू परत एक गोल्ड घेते आहे, कारण की यापूर्वी तेजस्विनी सावंतनी सुद्धा घेतलेलं आहे. हां, म्हणजे ॲम्युनिशन ही अशी गरज आहे ना, की जसं आपल्याला दिवसभरात पाणी लागतं तसं जर प्रॅक्टिस करायची ते ॲम्युनिशन लागतं. म्हणजे इतकी ती गरजेची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ॲम्युनिशन रोजच्या रोज लागतं. म्हणजे असं नाही की तुम्हाला 1 महिन्यातनं एकदा लागणार आहे वगैरे, रोजच्या रोज या गोष्टी लागणार आहेत. आणि असं आहे की पण एक गोष्ट मी नक्की सांगेन की मला कुठल्याही गोष्टीची कमी कधी प्रबोधिनीतून भासलेली नाही आहे. पण अनेक शूटर्स आहेत माझ्या बरोबरीचे की ज्यांना जे सांगतात की काही ॲम्युनिशन नाही आहे. पण कसं आहे की हे जे ॲम्युनिशन आत्ता आहे प्रबोधिनीकडे, हे 4-5 वर्षापूर्वी मागवलेलं आहे आणि ते आत्ता संपत आलं आहे. आणि मला त्यांनी सांगितलं की आम्ही परत मागवले वगैरे. आणि या प्रोसेसमध्ये खूप काळ जातो, कारण इम्पोर्ट करायचं आहे, ॲम्युनिशन आहे, कस्टमवाले प्रॉब्लेम करतात, एअरपोर्टवरती प्रॉब्लेम होतो, पाठवताना अनेक अडचणी येतात. आणि खरं असं आहे की संपायच्या आधी त्यांनी खूप काळ आधी या गोष्टींचा विचार करायला हवा होता. हे मात्र तेवढंच खरं आहे की 1 वर्षभर आधी त्यांच्याकडे प्लॅन तयार पाहिजे की 1 वर्षात जर ॲम्युनिशन संपणार आहे तर आपल्याला कधी मागवायला हवं, किती मागवायला हवं वगैरे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.